आमच्या परड्यात आम्ही हळदीची शेती केलेली होती, पण यावर्षीच ती काढली कारण आम्हाला त्या जागेला भाताची रोप लागण करायची होती. आणि मी तुम्हाला दाखवू शकले नाही आमची हळद करताना, पण म्हणूनच मी आमच्या बाजूच्या ज्या वहिनी आहेत त्यांनी पण हळदीची शेती केली आहे आणि त्यांची अजून हळद काढलेली नाहीये, त्यामुळं मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर माझ्या मागच्या साईडला ही जी हळद दिसतीये, आणि कसं असतं की पावसाळा चालू झालं की हळदीचा जो गड्डा आहे तो जमिनीमध्ये पुरला जातो आणि त्याच्यानंतर उगवतं ते, आणि अशी त्याला पानं येतात. आणि दिवाळीमध्ये ही पानं सुकून गळून पडतात आणि उन्हाळ्यामध्ये आपण हळद काढू शकतो. पण आम्ही पहिल्याच वर्षी हळद नाही काढत, तर तिसऱ्या वर्षी आम्ही ज्यावेळी ते फायनली गळून पडतात त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही ते गड्डे काढतो, कारण जेवढं जून हळद तेवढी ती चांगली असते. आणि तिसऱ्या वर्षी ज्यावेळी हळद काढली जाते त्यावेळी त्याचे जे गड्डे आहेत ते काही गड्डे बियांसाठी म्हणजे परत लागवण्यासाठी शेतीसाठी, आणि काही गड्ड्यांची मग आम्ही गिरणीमधून हळद करून आणतो. तर हे बघा, ही अशी हळदीची शेती असते.